समसमान जागा वाटप यावेळेला एनडीएचं झालेलं पाहायला मिळालं जेडीयू मध्ये आणि भाजपमध्ये। सध्या जेडीयू 63 जागांवरती आघाडीवर आहे तर भाजप 76 जागांवरती आघाडीवर आहे। तर दुसरीकडे आरजेडी जी सुरुवातीच्या काळामध्ये खूप प्रभावीपणे पुढे जात होती त्या आरजेडीची काही प्रमाणात पिछेहाट आपल्याला पाहायला मिळते। पण आता मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचा मुख्यमंत्री असेल का नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील याची चर्चा रंगू लागेल। खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत। सावध भूमिका ही दोन्ही बाजूंकडून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। बऱ्याचशा पॉप्युलर योजनांची घोषणा जी आहे, लोकप्रिय योजनांची खैरात ही बिहारच्या जनतेवरती झालेली आहे। त्यातल्या बऱ्याचशा योजना या महिलांसाठी फायदेशीर योजना आहेत। चेहरा नितीश कुमारांचा आहे, दोघं जण समसमान जागांवरती लढलेले आहेत। त्यामुळे आता जेव्हा हे खूप इंटरेस्टिंग रंजक आकडे बिहार विधानसभाचे म्हणजे दोनही पक्ष एक प्रकारे तुल्यबळ आहेत जागांचा विचार केला, आकड्यांचा विचार केला तर, त्यामुळे मुख्यमंत्री हा जेडीयूचा होतोय का मुख्यमंत्री भाजपचा होतो आहे या दोन पक्षांमध्ये बातचीत कशी होते। पण बिहारमध्ये गणितं कुठली अडकलेली आहेत? गणितं कुठली आहेत तर ती केंद्रीय पातळीवरची आहेत। कारण भाजपला एकट्याला पूर्ण बहुमत नाही केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात। एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जेडीयू हा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे। 12 खासदार, 12 ही काही छोटी संख्या नाही, 12 खासदारांचा टेकू हा भाजपच्या सरकारला, एनडीएच्या सरकारला नितीश कुमारांच्या खासदारांचा आहे। त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नाराज करणं, त्यांना दुखावणं हे भाजपला आत्ताच्या घडीला कितपत जमेल याच्याबद्दल अनेक जण शंकाही व्यक्त करतात। खरं आहे, त्यामुळे आकडेवारी जी आहे ती जसं ज्ञानदानी सांगितलं की केंद्रीय पातळीवरचे समीकरणं देखील लक्षात घ्यावी लागतील जर आता चित्र आणखी स्पष्ट होत गेलं तर। पण सध्याच्या घडीला भाजप 78, त्यानंतर जेडीयू 66, इतर 11